पहिली, आंबा पाण्यात न भिजवता खाणं. आंबा काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा. आंबा उष्ण असतो. पाण्यात भिजवल्यामुळे उष्णता कमी होते. नाहीतर चेहऱ्यावर पिंपल येऊ शकतात, ॲलर्जी होऊ शकते. इंडिया टुडेशी बोलताना CMI हॉस्पिटल बंगळुरूच्या डायटिशियन डॉक्टर एडविन राज सांगतात, आंबा खाण्यापूर्वी कमीत कमी 2 तासांपेक्षा जास्त पाण्यात भिजवून ठेवला पाहिजे. दुसरी, आंबा साल न काढता खाणं. आंबा आर्टिफिशियल पद्धतीने पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाईडमध्ये कॅन्सरसाठी कारणीभूत प्रॉपर्टीज असतात. पाण्यात भिजवल्यामुळे सालीवरील अँटी न्यूट्रियंट आणि केमिकल काही प्रमाणात कमी होतात. आंब्याच्या सालीवर रुशिओल नावाचं एक कंपाऊंड असतं. हा ॲलर्जिक घटक आहे. त्यामुळे शरीरावर रॅश येण्याची शक्यता असते. तिसरी म्हणजे आंबा रात्री किंवा रिकाम्या पोटी खाल्ला तर डायजेस्टिव्ह इश्यू होण्याची शक्यता असते. आंबा पचण्यासाठी जड आहे. आयुर्वेदानुसार आंबा खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत. दुपारी खायचा असेल तर जेवणाआधी 1 तास आणि जेवणानंतर 1 तास आंबा खाऊ नका. चौथी म्हणजे काही तज्ज्ञांचं असं मत आहे की आंबा दुधासोबत खाऊ नये, कारण दूध आणि आंबा हे पचायला जड आहेत. त्यामुळे पचनक्रिया स्लो होऊन गॅस, ब्लोटिंग आणि पोट बिघडणं यांसारखे डायजेस्टिव्ह इश्यू होऊ शकतात. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते दही आणि आंबा यांचं कॉम्बिनेशन शरीरासाठी चांगलं नाही. मासे आणि आंबा यांचंही कॉम्बिनेशन डायजेस्टिव्ह बिघाडास कारणीभूत ठरू शकतं.